हाय हॅलो गाईज, आम्ही चाललो आहेत करमाळ्याला मंदिर बघायला. चला तुम्हाला दाखवतो. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि एक चित्रपटामुळे हा मंदिर खूप प्रसिद्ध झालेला आहे. सैराट पिक्चरमध्ये हे मंदिराची शूटिंग झालेली आहे. एक गाणं पण शूट झालंय या मंदिरामध्ये. चला चलो. घंटी वाजू येताना वाजू. देवीच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रसन्नता आणि एक तेजाचा अनुभव येतो. आपण या मंदिरातील गर्भगृह पाहिले तर हे हेमाडपंथी काम, हे 96 पिलर तसेच मंदिराची रचना हे अतिशय प्राचीन दिसून येईल. मुख्य मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुख्य मंडपाच्या छतावर 2 मजली मेघडंबरी आपल्याला दिसून येईल. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराला 96 ही संख्या विशेष आहे. जसं की 96 पिलर आहेत किंवा 96 पायऱ्यांची विहीर आहे. मंदिराला 96 ओऱ्या आहेत. मंदिरातील छतावर 96 चित्र रेखाटलेली आहेत.
मंदिरात एकूण 96 खांब आहेत. देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. वार्षिक यात्रा कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थीच्या काळात साजरी केली जाते. मंदिराचा इतिहास तसा फार प्राचीन आहे. फलटण येथील नाईक निंबाळकर हे तुळजाभवानीचे निस्मित भक्त होते. त्यांनी तुळजापूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करून अनेक सुधारणा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे 96 खेड्यांची जहागिरी होती. त्या 96 आकडाला किंवा 96 अशा संख्येला धरूनच या मंदिराची रचना झालेली आपल्याला दिसून येईल. मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडपंथी असून दगडी बांधकाम असलेले हे मंदिर धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. सांगितले जाते की जहागीरदार रावरंबा निंबाळकर यांनी सन 1727 साली मंदिराचे बांधकाम सुरू केले. मित्रांनो, करमाळ्याचे कमलादेवी मंदिर आणि करमाळ्याच्या मंदिराविषयी, भवानी माता मंदिराविषयी माहिती आपल्याला आवडली असल्यास तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.